कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 7:45. तर आज आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालेलो आहे तर वाडिया हॉस्पिटलला चाललेलो आहे. रुद्रला थोडासा फॉलोअप घ्यावा लागतो. नेहमी रुद्राचं चेकअप करायचं आहे, तर अपॉइंटमेंट घेतलेली आहे आजची. तर रुद्राच्या पप्पांनी पण आजची काढलेली आहे सुट्टी. रुद्राला पण आज स्कूलला सुट्टी घ्यावी लागली त्यासाठी, कारण वर्षातून एकदा त्याला फॉलोअप घ्यावं लागतं. त्याची जी काही हिस्ट्री आहे, का घ्यावं लागतं, कशासाठी, हे कधीतरी वेळ आल्यानंतर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. पण त्याला वाडिया हॉस्पिटल आम्ही वर्षाला घेऊन जातो आणि फॉलोअपसाठी घ्यावं लागतं आम्हाला. दरवर्षी आम्ही त्याला फॉलोअप करून चेक करून आणत असतो अपॉइंटमेंट वगैरे घेऊन. तर आज चाललेलो आहे आम्ही. आमची 9ची अपॉइंटमेंट आहे, तर आज आम्ही तिथपर्यंत पोहोचू 9पर्यंत. आता खाली गेले तर आता स्टेशनला गाडी लावायची आणि ट्रेननी जायचं. आम्ही कसं कसं जातो, काय काय नक्की मी शेअर करीन. आणि तिकडचं ट्रीटमेंट वगैरे कशी आहे, काय आहे. पाठीमागे एकदा मी आणखी एक व्हिडिओ टाकलेला आहे वाडिया हॉस्पिटलचा. वाडिया हॉस्पिटल किती एक नंबर आहे. सामान्य लोकांसाठी तर खूपच छान आहे. आणि ट्रीटमेंट कशी असते, काय असते, मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. सामान्यातला सामान्य माणूस तिथे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो असं हॉस्पिटल आहे. आणि कुठल्याच आजारावर ट्रीटमेंट होणार नाही असं होतच नाही. तिथं सगळ्या आजारांवर मस्त अशी ट्रीटमेंट होते आणि खूप छान आपल्याला सपोर्ट भेटतो. आपल्याला काही नाही समजलं तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारलं तर आपल्याला सगळं सांगतात, कारण नवीन नवीन गेल्यानंतर आपल्याला समजत नाही. खूप मोठं हॉस्पिटल आहे ते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर उपचार हे होतच असतात तिकडे. मग तिकडे गेल्यानंतर मी तिकडचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि ट्रीटमेंट वगैरे कशी असते, काय असते, नक्की तुम्हाला जेवढे व्हिडिओ घेता येतील तेवढे मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला, इकडे आम्ही स्टेशनला पोचलो आणि स्टेशनला गाडी पार्क करण्यासाठी ते तिकडे गेले. त्यासाठी पैसे पण भरावे लागतात, टोकन घ्यावं लागतं. आणि जर हँडल वगैरे लॉक केला तर आपल्याला 50 रुपये दंड पण घेतात. आणि आपल्याला गाडी पण लावायला आपली सुरक्षित होते, म्हणून आपलं तिथं लावता येते गाडी. आणि आपले रिक्षाचे पण पैसे वाचून जातात ना तिथपर्यंत येईपर्यंत. आणि ही आम्हाला पहिलीच गेल्या लागलेली होती. 8:19ची होती मला वाटते काहीतरी ती CSTची. पनवेलमधून आपल्याला पहिल्यांदा CSTची ट्रेन पकडावी लागते, पण ती 8:19ची होती. ती स्पेशल लेडीज ट्रेन होती, त्यामुळे नंतर आम्हाला 8:26ची एक पुढची ट्रेन होती CSTची, ती पण इकडं आलेली आहे. मग नंतर आम्ही त्या ट्रेनने गेलो. इकडे आम्ही पनवेलवरून बसलो CST रेल्वेने. तर त्या ट्रेनने आम्ही शिवडी स्टेशनला उतरलो. शिवडी स्टेशनला उतरल्यानंतर बॅक साईडने पाठीमागं यायचं आणि मग तिथून थोडंसं चालत गेलं की आपल्याला एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजवरून हे बघा, हे आम्ही आता ब्रिजवरून खाली उतरतो आहे. ब्रिजवरून सरळ चालत पुढे आल्यानंतर इकडे एक लाईन दिसते तुम्हाला. कशासाठी? तर वाडिया हॉस्पिटल, KM हॉस्पिटल वगैरे इकडे सगळे इकडे जाण्यासाठी असे टॅक्सी लागलेले असतात. त्यातून पर पर्सन मला वाटते 10 का 15 रुपये घेतात. आणि त्या टॅक्सीमधून आपल्याला मग तिथपर्यंत किती 5च मिनटाचा रस्ता आहे, 5 किंवा 10 मिनटं लागतात. हे बघा, असा मग गाडीतून आम्ही गेलो. इकडे आम्ही हॉस्पिटलला पोचलेलो आहे. हॉस्पिटलला पोचल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तिकडे आतमध्ये एंट्री करतानाची एंट्री आणि टाईम वगैरे सगळं, आपला मोबाईल नंबर वगैरे सगळं एंट्री करून मगच आत घेतात, त्याशिवाय आतमध्ये घेत नाहीत. मग पप्पा असे बाहेर झोपायचे माहिती आहे का? तुला जेव्हा ॲडमिट केलं तर ना, बघ तिथं लोक कसे बाहेर झोपले. बघ तिथं बाहेर लोक झोपलेत बघ. हां, तिथं झोपायचे पप्पा तुला ॲडमिट केलेलं तेव्हा. इकडे आतमध्ये आपली फाईल वगैरे दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आता जाऊन तुम्ही केस पेपर वगैरे काढून घेऊन या. तोपर्यंत रुद्राचे पप्पा गेले केस पेपर काढायला. मग रुद्राला भूक लागलेली, मग त्याला मी टिफिन घेऊनच आलेली पोहे. मग त्याला पोहे वगैरे भरवले आणि आपला नंबर लागलेला होता, आतमध्ये फाईल दिलेली होती. मग आता नंबर आपला येईपर्यंत मग इथं मुलांना गार्डन पण आहे खेळण्यासाठी.
त्यामुळे तिकडे मग रुद्रला मी खेळायला घेऊन गेली. फिजिओथेरपी वगैरे चालू असते. ज्या मुलांना बोलायला येत नाही किंवा काही अजून इश्यू असतात त्या मुलांना इकडे आणून थेरपी वगैरे करत असतात. त्यासाठी पण हे खूप उपयोगी गार्डन आहे. आणि मुलांना पण एवढा वेळ आपला नंबर येईपर्यंत काय करायचं, मुलं खूप त्रास देतात. मग आपलं इथं गार्डनमध्ये आपलं खेळायला घेऊन बसतात मग सगळे पॅरेंट्स लोक. असं करायचं असतं. सोड. असं असं ढकलायचं. इकडे रुद्राचं सगळं चेकअप झालेलं होतं आणि आपली फाईल येईपर्यंत मी वाट बघत होते. आणि रुद्राचा BP चेक करायचा होता म्हणून मला आतमध्ये थांबवून घेतलेलं होतं. आणि रुद्राचं चेकअप झालं की मला असा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं. दरवेळेला आम्ही वर्षाने एकदा जातो, पण मनामध्ये भीती राहतेच की बाळाचे रिपोर्ट काय येतील. तर मस्त रिपोर्ट आलेले आहेत रुद्राचे. आणि मग आम्ही नंतर नाश्ता वगैरे केला आणि इकडे आलो. रुद्राचे पप्पा गेलेले होते पाण्याची बाटली घ्यायला. पाण्याची बाटली वगैरे घेऊन आम्ही शिवडी स्टेशनला पोचलो. 12 डब्यांची हिमी लोकल आहे. जाताना पण आम्हाला ट्रेनमध्ये खूप म्हणजे खूप गर्दी होती. श्वास घ्यायला सुद्धा जागा नव्हती, एवढी अफाट गर्दी होती सकाळी. आणि येताना पण थोडीफार गर्दी होती, पण थोडे 1-2 स्टेशन गेली की गर्दी कमी आली. मग त्यामुळे आम्हाला बसायला जागा भेटली. आणि आता आम्ही पनवेल स्टेशनला पोचलेलो होतो. कंटाळला कंटाळला खूप म्हणजे खूपच ऊन लागत होतं. म्हटलं पटकन गाडी घ्या आणि पटकन घरी जाऊया. आणि कधी घरी पोचतोय आणि कधी पाणी पितोय असं झालेलं होतं, कारण खूप उन्हाळा वाढलेला आहे आता मुंबईला खूप म्हणजे खूप. तर आलो आज आम्ही रुद्राचं चेकअप वगैरे करून फॉलोअप वगैरे घेऊन आलो. 4 वाजले घरी यायला आम्हाला. सकाळची 9ची अपॉइंटमेंट होती. बरोबर आम्ही पोचलो वेळेत, पण खूप गर्दी होती, खूप मुलं होती. आणि एका मुलाला खूप खूप टाईम जातो, कारण एक मूल 3 डॉक्टर चेक करत असतात. ATV इको म्हणजे करणं म्हणजे सोपं नाही आहे, त्यामुळे करायला खूप टाईम जातो. आणि एक मुलांना खूप वेळ देतात, व्यवस्थित डॉक्टर चेक करतात वाडी हॉस्पिटलमध्ये. आणि कसं लहान मुलं एकदम असेल तर ते झोपल्याशिवाय घेत नाहीत, कारण हल्लं तर मग ते व्यवस्थित त्यांचं चेकअप होत नाही. त्यामुळे खूप गर्दी होती. आणि मग सगळं टोटली त्याचं चेकअप झालं आणि सगळे त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळं छान आहे. डॉक्टरांनी म्हणले मस्त आहे, फक्त वेट गेनसाठी अजून त्याला फ्रूट्स आणि केळी वगैरे असे द्या खायला, म्हणजे अजून वेट गेन होईल आणि छान आहे बाळ म्हणाले तुमचं. मस्त मनाला दिलासा एक भेटतो बाळाचा. आपल्या रिपोर्ट छान आले, सगळं आलं की मस्त. आणि मग आम्हाला 4 वाजता आम्ही घरी आलो, आराम केला. आणि मग नंतर आता कुकरची शिट्टी वाजते, कारण कुकर लावला आहे मी. थांबा 5 मिनटं, आता बोलते. कुकरची शिट्टी झाली, म्हटलं तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून म्हटलं बंद करावं मध्येच व्हिडिओ. झालं. मग आता सगळं त्याचा अभ्यास वगैरे घेतला, सगळं आवरलं. थोडा आराम पण केला होता आल्यानंतर, कारण खूप ऊन होतो त्यामुळे खूप थकायला झालं आल्यावर. मग आराम वगैरे केला, त्याचा अभ्यास घेतला, खायला प्यायला दिलं. आता खाली खेळायला गेला. मग आता कुकर लावला, मस्तपैकी डाळ भात वगैरे त्याला बनवायचा, चपाती आणि भाजी काहीतरी बनवायची. पप्पा गेले बैठकीला. मग आजचा पूर्ण व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.